आता स्टोरी नंबर 2 बरं का, ती म्हणजे ट्रिमरची स्टोरी बरं का. आता ट्रिमरची स्टोरीमध्ये स्पेशल काय सांगतो बरं का. स्पेशल असे एक दिवशी मी त्यात टक्कल करून घेतलेला ट्रिमरमुळं आणि ते टक्कल कसं गेलं ते सांगायचं बरं मला. तर एक दिवशी ना नवीन मला ना असं खूप जेव्हा जॉब लागला होता तेव्हा ठरवलं की मी ट्रिमर घेईन. म्हणजे खूप असं पिक्चरमध्ये म्हणा खूप ठिकाणी बघितलं तर ट्रिमर यूज करतो आपण वगैरे, दाढीसाठी म्हणा किंवा आपल्या केसासाठी म्हणा बरं का. आणि त्या ट्रिमर एक दिवशी यूज करायला लागतो बरं का. म्हणजे आरशासमोर उभं राहिलो आणि ट्रिमर यूज करायला लागतो बरं का. दाढीसाठी मला माहीत नव्हतं की ब्लेड बदलायचे राहता वगैरे या गोष्टी बरं का. मी फक्त घेतलं यूज करत होतो बरं का. दाढीसाठी यूज करायचं, त्याच्यानंतर हळूहळू केसांना पण यूज करायला लागलो थोडंफार. पण हळूहळू करता प्रॉब्लेम असा झाला ते जे ट्रिमर होतं ट्रिमर मी हळूहळू केसांना लावायला लागलो बरोबर. आणि केसांना लावता मला त्याचं पूर्णपणे असं येऊन गेलं, इंटरेस्ट लागलं ते करायला. पण ते करता मी गोष्ट विसरून गेलो. ट्रिमरने मी ते हळूहळू पूर्ण केस काढत गेलो असं केलं, अशी पूर्ण इकडची केस काढली बरं का अशी. आणि मध्यंतरीचे जे माझे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यामध्ये चूक दिसून जाईल तुम्हाला बरोबर. त्या व्हिडिओजमध्ये ट्रिमरने इकडचे व्हिडिओ काढले, म्हणजे थोडे इकडचे केस काढले पूर्णपणे, इकडचे काढले होते. आणि एक वेळ अशी आली मी इकडचे पण चुकून काढून घेतले होते एवढे. पूर्णपणे टक्कल होऊन गेला माझं. त्या ट्रिमरचा नाद सोडायचा होता मला खरं म्हटलं तर. ती चुकून माझ्याकडे एवढी मोठी गोष्ट होऊन गेली, त्याच्यानंतर मी कधी ट्रिमरला हातच लावला नाही यार. ते एका ट्रिमरमुळे इतक्या चुका केल्या मी यार. आणि एक दिवशी केसाचे पूर्ण हेअरस्टाईल चेंज करून घेतला तुम्ही. कॉलेजमध्ये जेव्हा जायचं तेव्हा सगळे मित्र असायचे माझ्यावर. अशी केस करून इकडून केस पूर्णपणे कापून घेतले होते, इकडचे केस कापून घेतले, इकडचे पण कापून घेतले होते. त्याच्यानंतर पण त्या ट्रिमरला कधी हात लावला नाही. आणि याच्यापुढे मी कधी ट्रिमरला हात लावायचा नाही. वापरायचं पण यूज करायचं, लिमिटेड यूज करायचं फक्त. आणि जास्त यूज करायचं नाही, कारण त्याच्यानं काय होतं त्या गोष्टी पानसटपणा उचलतो. आणि मला माहिती मी त्या ट्रिमरच्या चुका मी अजून खूप केल्या आहे. ठीक आहे, धन्यवाद.